नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सकाळी मॉर्निंगचा नाश्ता असो किंवा दुपारचं चहाचा नाश्ता असो किंवा छोट्या भुकेसाठी संध्याकाळचं जेवण असो, सँडविच सगळ्यांना आवडत असतं. बनवण्याची पद्धत अगदी वेगवेगळ्या असतात, पण खायला मात्र एकदम कुरकुरीत टेस्टी असतात. आज आपण पुदिना आणि दोडक्याची चटणी बनवून व्हेजिटेबल सँडविच एकदम साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडणारं रेसिपी आज आपण इथे बनवतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि खास करून तुम्हाला पुदिना आणि दोडक्याची चटणी यामध्ये कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चला, कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी घेतलेले 250 ग्रॅम ताजे फ्रेश असे दोडके मी इथे घेतलेले. हलकीशी वरची साल काढून घ्यायची आणि सुरीने आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडका घालून घ्यायचा. 4-5 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 आल्याचे तुकडे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. पुदिना आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि जितका तुम्ही पुदिना घालणार आहे तितकाच तुम्हाला इथे कोथिंबीर घालून घ्यायची. 3-4 चमचे फुटाणा डाळ घालायची. डाळीमुळे छान घट्टसरपणा येतो चटणीला आणि चटणी अशी पाणी सोडत नाही. नंतर मीठ घालायचे चवीप्रमाणे. 2 चमचे साखर घालायची. अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे आणि चटणी काळी पडू नये म्हणून आपल्याला बर्फाचे 2-3 आईस यामध्ये घालून घ्यायचे आणि एकदम फाईन अशी चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची. चटणी इथे जास्त पातळ करायची नाही, तर या पद्धतीनेच आपल्याला घट्ट वाटून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण हिरवीगार अशी पुदिना आणि दोडक्याची चटणी आपण इथे खास करून सँडविचसाठी इथे बनवून घेतलेली आहे. एकदा कधी बनवत नसाल तर एकदा नक्कीच या पद्धतीने चटणी बनवा आणि सँडविच बनवून खा. इथे कांदा, टोमॅटो, अर्धवट उकडलेला बटाटा आणि काकडी पातळ अशा आपल्याला याची चकल्या करून घ्यायच्या आहे आणि लगेच सँडविच इथे बनवायला घ्यायचे. अगदी झटपट आहे, सकाळच्या कमी वेळेमध्ये सगळ्यांना आवडणार आहे आणि शिवाय पोटभरीचा सुद्धा हा नाश्ता आहे. बनवायला हलका असला आणि कमी वेळेत बनवणारा असला तरी तो आपण त्यामध्ये व्हेजिटेबल घालणार आहे ना, त्यामुळे तो एकदम हेल्दीसुद्धा आहे. ब्रेड असे खाली पसरून घ्यायचे आणि नंतरनं चटणी लावून घ्यायची. पहिला थर बटाट्याच्या चकलीचा लावलेला आहे. दुसरा थर मी इथे टोमॅटोचा लावलेला आहे. तिसरा थर मी काकडीचा आणि सगळ्यात शेवटी मी इथे कांदा ठेवून घेतलेला आहे. या पद्धतीने जास्त काही नाही. यावरती जर तुम्हाला पनीर किंवा चीज किसून घालायचं असेल तर तुम्ही इथे घालू शकता. माझ्याकडे पनीर किंवा चीज हे दोन्हीही नाही आहे, त्यामुळे मी इथे पिझ्झा सीझनिंग जे असतं ते वरनं असं घालून घेतलेलं आहे, म्हणजे छान अशी टेस्ट येते. नंतर आपण ब्रेडवरती आपण सँडविच ठेवून घेतलं की सॅलड की लगेच पॅनवरती आपण तेल घालून घेणार आहे आणि लगेच आपल्याला सँडविच यावरती ठेवून द्यायचं. आता पॅनवरती भाजताना आपल्याला हे अगदी कमी आचेवरती हे भाजून घ्यायचे. घाई करू नका, मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर तितकंसं ते खरपूस भाजले जाणार नाही. आतल्या भाज्या ज्या आहे त्या व्यवस्थित शिजल्या जाणार नाही आहे. म्हणून शक्यतो तव्यावरती किंवा पॅनवरती भाजताना कमी आचेवरती भाजायचं. थोडासा वेळ याला द्यायचा भाजण्यासाठी, पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं. दोन्ही साईडने तेल लावून घ्या आणि आतनं असे उलटे करत राहा, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित सारखे भाजले जातात. तर इथे बघू शकता छान वरनं क्रिस्पी भाजले गेलेले. कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. ते आपण जसं ओव्हनमध्ये भाजून घेतो अगदी सेम त्याच पद्धतीने इथे आपण छान असं तव्यावरती किंवा पॅनवरती तुम्ही सँडविच भाजून घेऊ शकता. कट करून आवाजावरून तर तुम्हाला समजलं असेल की किती क्रिस्पी झालेलं आहे. कट करून घेतलेले आहे. आता हा तुम्ही सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता. तुम्हाला क्रीमी बनवायचं असेल
तर तुम्ही यामध्ये मेयोनीजसुद्धा वापरू शकता. काही हरकत नाही. चीज, मेयोनीज, पनीर काहीही तुम्ही यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी छान असं क्रिस्पी व्हेजिटेबल सँडविच आज आपण इथे बनवून घेतलेले. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.